पोरीची. मग तिला उचलून शिफ्टर टाकून मग ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन गेलो. तुम्ही आल्या तेव्हा इथंच पडलेली होती ती. इथंच पडली. तुझं रक्त आहे तुम्ही थोडंसं बाजूला थांबा. मग तुम्ही तिला खाजगी दवाखान्यात दाखल केलं. हो. खाजगी दवाखान्यात दाखल केलं, पण त्यांचे जे वसतिगृहातले कोण लेडीज शिक्षिका आहेत यांनी जीव वाचवला. जो दवाखाना जवळ आहे त्या दवाखान्यात नेलं असताना सुद्धा ते यांना ओरडल्या की तुला गरज काय होती त्या हॉस्पिटलला न्यायची. मग आम्ही जीव वाचवतो, एखाद्याचा जीव वाचवायचा का गमवायचा हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे की यापुढे आम्ही काय करायचं. की बाबा कुठला दवाखाना जर जवळ असेल तिथं आम्ही नेऊ नये का बाबा, असं जर घटना घडली तर. आम्ही मग साहेबांना पण काय झालं होतं, काय कोण बोललं तुम्हाला का? एक मॅडम होती, कोण मला माहित नाही, नाव वगैरे माहित नाही त्यांचं, पण त्यांनी मला खूप ओरडलं. कसं होतं अंदाज? नाही काय म्हणायला सांग. ते म्हटले का बा तुम्ही खाजगी दवाखान्यात कसं काय आणलं बोलले. ती शासकीय वसतिगृहातली मुलगी होती, तुम्ही शासकीय दवाखान्यात न्यायचं होतं. पण तिथली कंडिशन, त्या पोरीची कंडिशन अशी बिकट परिस्थिती होती का असं वाटत होतं की जाऊ शकते ती. म्हणून मी ती फक्त जीव वाचवणे हा माझा उद्देश होता फक्त एवढं. म्हणजे सरकारी दवाखान्यात न्यायचं होतं, हो. तुम्ही खासगी दवाखान्यात का नेलात म्हणून तुमच्यावर त्या ओरडल्या. ओरडत होते ती. अच्छा. आणि घटना कशी घडली, काय तुम्हाला कधी समजलं, कसं समजलं? मला एक मुलगा घरी आला माझ्या पळत का बा ॲम्ब्युलन्सची गरज आहे. ती मुलगी पडली, तिला खूप लागलेलं दूध घेऊन या ठिकाणून जातो. चालला होता तेव्हा. किती वाजता ही घटना आहे? पावणे 10च्या वेळेस. तुम्ही इथं आला तर इथं मुलं जमली असतील. मुली होते इथं भरपूर, पण ते काहीच हात लावत नव्हते, फक्त नाही का असं घाबरलेले होते. आणि मी इथं इथपर्यंत ॲम्ब्युलन्स आणली होती, पण तिथून पुढं आणतात ते सगळं खोदलेलं होतं, त्याच्यामुळे आणता आली नाही. मग शिफ्टर घेऊन मी इथं ते मुलीला शिफ्ट केलं, ॲम्ब्युलन्सला टाकलं आणि डायरेक्ट खाली नेली. ही बोलत होती का? मुलगी इथंच पडली होती? हो इथंच पडली. आणि काय म्हणत होती ती? म्हणत काय बोलली नाही, पण ती म्हणजे बोलताच येत नव्हतं ना तिला. मारत होती, कुठं वार उडत होती ती पोरगी. उडत होती म्हणजे थरकाप होत होता ना तिचा. कुठं वार होते आठवून आलं तुम्हाला? डोक्यावर होता, हातावर आहे, आणि इथं एक साईडला पण बरंच लागलेलं होतं. महत्वाचा विषय असा होता का ती मुलीला जीव खूप वाचणे हे माझा महत्वाचा विषय होता. त्याच्यामुळे मी तर काय विचार नाही केला, फक्त खाजगी याच्यात नेलं मी. आणि सय्यद, काय घटना पाहिली तुम्ही सकाळी? मी सकाळी दूध घेऊन चाललो होतो 9 ते 9:15 वाजता दरम्यान. तर ते बाई त्या कंपाऊंड पाशी लोंबकळत होती. मी लांबून पाहिलं तर असं काय झालंय, ते एक बारीक पोरगी पण होती हॉस्टेलची तिथं, तर त्याच्या सगळं रक्त सांडत होता. त्या बाईला इथं हाताला अशी मार लागलेली होती. आणि नंतरून मी त्याला असं झाकण केलं तर मग ते आले, आणि एक माझा भासा होता, त्याने मिळून त्याला मग ते सरकारी दवाखान्यात नेलं. तर तिथून पुढे पोरगा ज्यांनी वार केले त्याचं वर्णन कसं होतं किंवा तो कुठून पळाला? ते पोरगा जे होता ते मारून त्यांनी असा ते हे रस्त्याने आपले हे जे मोकळा मैदान, ते मोकळ्या मैदानातून असा डायरेक्ट ते खाली निघालं. मग स्प्लेंडर गाडी होती त्याच्यापैकी. ॲन्युलच्या बॅक साईडने असं खाली तिकडे खाली ते तिथल्या बाजूनी आमच्या ते कब्रस्तान पासून खाली गेलं, मार्केटच्या बाहेर तिकडे निघाला. ते बाहेर निघालं. आणि लई स्पीड होती गाडीला. ते पोरग्याची एकटाच होता, पातळसारखा पोरगा होता. नाही हे बाकी नाही सांगता यायचं. मी आणि त्याचा माझा लई लांबचा फरक होता. मी दूध घेऊन गेलो तेव्हा त्याची माझी गाडबेड झाली तिथं. म्हणजे वार केल्यानंतर तो जोरात पळून गेला. वार केला आणि ते थांबलंच नाही. डायरेक्ट पार बाई स्पीड बी एवढी होती का काय सांगू. एकटाच होता ते.